च्या भेटीला येतोय. अगदी पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून पाहणाऱ्या आमच्या लाडक्या प्रेक्षक राशीचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. तर निश्चितपणे गेम इज ऑन होईल. मुख्य पंचांच्या भूमिकेत असतील दिनेश चिभोईर, स्क्वेअर लेग पंच असतील राजेश पुजारी. वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन येताना पाहायला मिळतील गणेश तलवार. तर ऑन स्ट्राईकला आपण पाहतो या मैदानावरचाच नव्हे तर पनवेल रायगड विभागातील सर्वांचा लाडका आवडता चाहता रायझिंग स्टार ऑफ द रायगड परेश कडके आपल्याला ऑन मार्क वरती पाहायला मिळतोय. जबरदस्त खेळाडू आहे मित्रांनो. या खेळाडूची चर्चा नेहमी दर आठवड्याला हर एक स्पर्धेमध्ये होत असते. त्याची असणारी फटकेबाजी, मंत्रमुग्ध करणारी फटकेबाजी, नेत्रदीप, डोळ्याचे पारणे फिरणारे फटकेबाजी निश्चितपणे आपण या मैदानावरती पाहतो. परंतु आज मात्र या सामन्यामध्ये पाहायला मिळेल का? तर दुसरीकडे पाहतो मिस्टर 360 अक्षय सरोदे. याच्याकडे देखील खूप ताकद आहे. हा देखील खेळाडू तेवढा ताकदवार आहे. म्हणजे ताकदवार विरुद्ध ताकदवार या खेळाडूंमध्ये रंगणारा हा क्रिकेटचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. गेम इज ऑन होईल. भावे विने भक्ती, भक्ती विने मुक्ती, मुक्ती विने शक्ती, शक्ती विने बळे बोलू नये. बघायचंय कुणामध्ये किती ताकद आहे, बळ आहे आणि बळ दाखवण्याचे सज्ज होताना पाहायला मिळतात दोन्ही संघ. गेम इज ऑन होईल. पहिला चेंडू तयार. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतात गणेश तलवार. टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत केलं जात आहे. गणेश पहिला चेंडू फेकतात. तर परेश कडके पहिल्या चेंडूवरती केलंय आक्रमण. फुलटॉस होता, आमंत्रण होतं ना, होतं लाईन वरती नियंत्रण, फक्त होतं आमंत्रण आणि या चेंडूला अक्षरशः फेकून दिलंय स्टेडियमच्या बाहेर 6 धावन करता. पहिल्या चेंडूवरती षटकार खेचून आणलाय. डावाची सुरुवात पहा षटकाराने केली आहे. ही तर खासियत आहे या खेळाडूची, ही तर ओळख आहे या खेळाडूची. षटकार आणि चौकार मारण्यासाठी तर ओळखलं गेलं जातं परेश कडकेला. परेश कडकेचा पा एकदम कडक 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 षटकार पहिल्या चेंडूवरती. गणेश तलवारला आता मात्र विचार करण्यास भाग पडलाय. अगदी पहिल्या चेंडूवरती षटकार खेचून आणलाय आणि दोन्ही पॅव्हेलियन मध्ये पहा प्रेक्षकाची तुटुंब गर्दी, तोफा गर्दी, तुफान गर्दी पाहायला मिळते. करून दोन्ही संघाच्या चेंबूमध्ये पाठीराख्यांची कमी नाही आहे. रॉयल संघाच्या चेंबूकडे पहा, त्यांचा देखील चेंबू भरगच्च भरलाय. तर सुपर डिचेबावली संघाचा चेंबू पहा, त्यांचा देखील चेंबू या ठिकाणी क्रिकेट पाठीराख्यांनी भरलाय. म्हणजे दोन्ही पाठीराख्यांना माहिती आहे हा सामना किती महत्वाचा आहे. म्हणूनच की काय या ठिकाणी आपल्याला गर्दी करताना धरती प्रेक्षक वर्ग पाहायला मिळतात. पहिल्या चेंडूवरती सुरुवात पहा षटकाराने केली आहे. श्री गणेशा केलाय, आक्रमण केलाय. स्वॅक्स करेंगे सबका स्वागत, स्वागत केलाय गोलंदाज. तर येस दिनकरची पोपेटा साहेब यांचं या ठिकाणी शुभ आगमन होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. या मैदानावरती पहिले असे पाठीराखणे संघमालक असतील ज्यांनी तब्बल एका संघाला एका खेळाडूला रोख रक्कम 42,000 रुपयाची नगद राशी दिली आहे. आता नगद राशी ऑनलाईन नाही आहे, चक्क खिशामध्ये घेऊन आलेत. बघा कळंबोलीमध्ये असे विक्रम प्रवीण सर किती घडतील. एक अनोखा विक्रम या मैदानावरती. एक आनंद असतो आणि तो आनंद पहा प्रवीण सर. नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मात्र आदरणीय दिनकरजी पोपेटा साहेबांचं या मुख्य मंचावरती शुभागमन आपल्याला पाहायला मिळत आहे. एकूणच जर पाहिलं तर क्रिकेटसाठी केव्हाही कधीही आणि काहीही असं सदैव तत्पर असणारं हे व्यक्तिमत्व आहे. खूप कमी वेळा दिनकरजी पोपेटा यांना भावुक होताना आपण पाहतो. गतवर्षी KPLचा हंगाम जिंकला त्यावेळेला त्यांच्या आनंद अश्रू त्यांना अनावर झाले आणि आज मुलानं मैदान गाजवलं आणि त्यांनी अगदी फोनच्या माध्यमातून पारितोषिक लावली आणि मुलानं पिताश्रीनं पारितोषिक लावणं आणि मुलानं ते मैदानावरती करून दाखवणं हा विश्वास असतो. अगदी कुठेही असतील तर कळंबोलीमध्ये होणारा प्रत्येक सामना ते आवर्जून पाहतात आणि खास करून आपल्या मुलाला खेळासाठी कधीही नेहमी हे
नक्कीच त्यांचं पाठबळ असतं आणि तब्बल 2 वेळा 21,000 रुपये म्हणजे टोटल 42,000 रुपयांचं पारितोषिक. आम्ही सुरुवातीला सांगितलं की साहेब आपण ऑनलाईन केलं तरी चालेल, परंतु त्याने सांगितलं की नाही, त्याने मैदान गाजवलंय आणि मैदानावरती त्याचा सन्मान झाला पाहिजे. रोख रक्कम कॅश 42,000 रुपये घेऊन या ठिकाणी उपस्थित झालेत आणि प्रणयला मात्र तर या ठिकाणी मात्र संपूर्ण पोपेडा परिवाराच्या वतीनं मात्र प्रणयला तब्बल 50,000 रुपयाचं पारितोषिक. म्हणजे आज लखपती खेळाडू मात्र आपण पाहतोय. ऑलमोस्ट 90,000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी मात्र प्रणयला देऊन सन्मानित केलं जाईल. नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर प्रणयचा मात्र आणि सर मैदानावरती तर आर्थिक कक्षामध्ये पाहतो का अगदी आता नोटा मोजल्या गेल्या जातात. अगदी 90,000 कॅश प्राइज. अगदी आयोजकांना देखील आता विचार पडला हे पैसे मोजायचे कसे. वालाचे बाप प्रणयसाठी मित्रांनो एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे. जबरदस्त. तर या ठिकाणी मात्र मैदानाच्या आतमध्ये देखील आपण जाऊयात, कारण धावा धावफलकावरती पाहायला मिळतात विकेट गमावली जाते. परंतु मैदानाच्या आतमध्ये काय जल्लोष आहे. संपूर्ण पोपेडा परिवाराच्या वतीनं प्रणयला तब्बल 50,000 रुपये आणि दिनकरजी पोपेडा साहेब यांच्याकडून मात्र तब्बल 42,000 रुपये कॅश प्राइज देऊन मात्र या खेळाडूला इथे सन्मानित केलं जात आहे. पोपेडा परिवाराच्या वतीनं प्रणयसाठी हे प्राइज मात्र या ठिकाणी ऑलमोस्ट ही स्पर्धा आता लाख मोलाची स्पर्धा झाली आहे, नो डाऊट. आणि दिनकरजी पोपेडा म्हटलं ना तर क्रिकेटसाठी कधीही कोणत्याही आणि कोणत्याही वेळेला तर कॅश प्राइज 50,000 रुपये पोपेडा परिवाराच्या वतीनं प्रणयसाठी. आणि काय कमालीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये केलाय. अक्षरशः लखपती, आज लखपती खेळाडू या मैदानावरती झालाय. तर पाय या ठिकाणी हा जल्लोष मैदानाच्या आतमध्ये अगदी नक्कीच या ठिकाणी आपण पाहतो की बैलगाडा शर्यतीमध्ये बऱ्याच वेळेला आपल्याला हे पाहायला मिळतं की नाद केला परंतु वाया नाही गेला आणि अगदी तोच नाद या ठिकाणी पाहायला मिळतोय. परंतु इथे मात्र मोठा फटका खेळाचा मानस. आणखीन एक फटका फसलाय. क्षेत्ररक्षक येतोय झेलच्या खाली, कंप्लीट केला जातोय झेल. बॅक टू बॅक दुसरी सफलता. फलंदाज संतोष मदने बॅक टू द पॅव्हिलियन. आणि या ठिकाणी मात्र आपण पाहतोय की डीजी पोपेडा कन्स्ट्रक्शन सर्व आदरणीय दिनकरजी पोपेडा साहेबांच्या माध्यमातून मात्र हे कॅश प्राइज या ठिकाणी प्रणयला देऊन गौरवण्यात येत आहे. तर यस प्रवीण सर काय दृश्य आपल्याला पाहायला मिळाले असंच म्हणावं लागेल. तर यस सचिन ठोंबरे उर्फ शिवा यांना विनंती आहे की आपण मंचावरती यायचं आहे. अगदी पहा पोपेटा परिवार आज आपण पाहतोय खूप खुश आपल्याला पाहायला मिळतोय. आणि दिनकरची पोपेटा पहा अगदी त्यांच्या चेहऱ्यावरती हास्य पाहायला मिळत आहे. असं म्हटलं जातं ना, कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी संघर्षमय जीवन असावं लागतं. कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी संघर्षमय जीवन असावं लागतं आणि माणूस मोठा होण्यासाठी माणसाचं मन हे खूप मोठं असावं लागतं. मोठ्या मनाचा दिलदार माणूस आज आपण या मंचावरती पाहायला अक्षरशः या अतिथी कक्षेमध्ये आपण तब्बल रोख रक्कम 42,000 रुपये देताना पाहायला मिळाले. तर नाव बॅक टू क्रिकेट पुन्हा एकदा थोडंसं आता मात्र मैदानाकडे जाऊया जिथं चेंडू फळीचं युद्ध आपल्याला या कुरुक्षेत्र पाहायला मिळत आहे. आणि या कुरुक्षेत्रामध्ये सर होतंय काय, जिथे पहिल्या चेंडूवरती षटकार आला त्यानंतर विकेट पाहायला मिळाल्या. 7 धावा झालेत. 2 फलंदाज मात्र चंबूच्या आश्रयाला गेलेत. या षटकातील चेंडू झालेत ते मात्र 4. बघा अतिथीगण देखील आता आपल्याला जाताना पाहायला मिळतात. आलेल्या सर्व अतिथीगणांचं देखील आपण पुन्हा एकदा हृदयाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत करूया. परंतु पहा चित्ते तुषार शर्मा देखील थांबण्यास तयार नाही आहेत. तुषार शर्मा यांनी पहिल्या चेंडूवरती स्वतःच खातं खुलं केलंय आणि हो दाखवून दिलंय अजून देखील आम्ही इथे या सामन्यामध्ये भरगच्च धावसंख्या उभारू शकतो. आणि तशा पद्धतीची सुरुवात तुषार शर्माने देखील केली आहे. 13 धावा झालेत. 2 गडी बाद 13.
बघा आघाडीचे 2 फलंदाज आऊट झाले तरी इतकासा फरक पडणार नाहीये. या संघामध्ये फलंदाजीचा तोफखाना आहे. त्यापैकी आपण एक तोफ मैदानामध्ये पाहतोय तुषार शर्मा नावाची. दुसरीकडे पाहतोय परेश कडके. 13 झालेत. या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे. पाहायचं येणाऱ्या शेवटच्या चेंडूवरती कशा पद्धतीने आक्रमण केलं जाईल, कारण फलंदाज तुषार शर्मा यांना माहिती आहे 30 सर्कल मध्ये 9 खेळाडू आणि 30 सर्कलच्या बाहेर फक्त 2 खेळाडू बाहेर, म्हणजे मैदानाची व्यूहरचना पाहता तुषार शर्मा याही देखील चेंडूवरती आक्रमण करणार यात मात्र शंकाच नाही आहे. तर गणेश तलवार आक्रमण केलंय. बघा चेंडू गेलाय दन 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 करा सीमेरेषे बाहेर. आणखीन एक मोठा फटका अर्थातच चौकारा करता. 17 झालेत. एक षटकाचा खेळ संपला. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहू शकाल मित्रांनो. 2 गडी बाद 17 धावा. सर प्रतिस्पर्धी संघ दोन्ही ताकदवर आहेत. दोन्ही संघ सहजासहजी हार न मानणार आहेत. रॉयल संघाचा विचार केला तर चौथ्यांदा 4 वेळा जेतेपद पटकवलंय, परंतु रॉयल संघाने देखील हे विसरून चालणार नाही. अगदी आघाडीची स्पर्धा होती, त्या स्पर्धेमध्ये या सुपर डीजे माऊली संघानं रॉयल संघाला हरवलं होतं. काय म्हणाल? नक्कीच या ठिकाणी दोनही तुल्यबळ संघ आहेत. दोनही संघांमधलं बॅटल नेहमीच महत्वपूर्ण राहिलं आणि एकूणच जर पाहिलं ना तर आघाडीचे 2 फलंदाज गमावल्यानंतर जो दबाव होता ना तो दबाव कुठेतरी रॉयल संघावरती पाहायला मिळाला, परंतु मन्नीकडे असणारा जो अनुभव आहे आणि त्या अनुभवाच्या बळावरती मात्र त्यानं आपला आक्रमकता मध्ये कोणत्याही प्रकारचा फरक जाणवला नाही आणि अगदी त्याच्या विरुद्ध दिशेचा एंड होता. परंतु आपण म्हणतो ना की जर तुमचे आत्मविश्वास बळावलेला असेल ना, कारण ज्या आत्मविश्वासाला तो मैदानाच्या आतमध्ये आला तो आत्मविश्वास खेळ त्यानं मैदानाच्या आतमध्ये केला आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धावा मात्र धावफलकावरती पाहायला मिळाल्या. त्या 2 गडी बाद 17 धावा. निश्चित त्याचे आत्मविश्वास अर्थात सेल्फ कॉन्फिडन्स, म्हणजे तुमच्याकडे सेल्फ कॉन्फिडन्स असणं गरजेचं आहे. तुमच्याकडे असलेला तुमचा आत्मविश्वास आणि तो आत्मविश्वासपूर्वक फटकेबाजी देखील पाहायला मिळाली. तुषार शर्मा सांगायचं गेलं तर या खेळाडून क्रिकेटचे अनेक उन्हाळे पावसाळे पाहिलेत, म्हणजे त्याला बरगच्च अभ्यास या मैदानात जरूर असेल. परेश कडके बघा, परेश कडके आणि विक्रम पवार हे बॅटल देखील आपल्याला खूप वेळा चांगलं पाहायला मिळालंय. कारण परेश कडके कधी विक्रम पवार यांच्यावरती हमे पडतात तर कधी विक्रम पवार परेश कडकेला घरचा रस्ता दाखवतात. हे एक बॅटल कित्येक वेळा आपण सातत्याने या मैदानावरती सर पाहतोय. नक्कीच या ठिकाणी जर पाहिलं तर विक्रमजी पवार यांच्या विरोधामध्ये जास्त धोका पत्करायचा नाहीये. सिंगल डावखुरी हाताच्या फलंदाजाला जास्त स्ट्राईक द्यायची कदाचित ही रणनीती असेल आणि मन्नी ज्या जबरदस्त फॉर्ममध्ये खेळतो ना, पहिल्या सामन्यामध्ये देखील आपण पाहिलं तर मन्नीची भाड मैदानाच्या आतमध्ये तळपताना पाहायला मिळाली आणि आता जर एकूणच जर पाहिलं तर आता मन्नी हा विचार विनिमय करतोय. हिटिंग झोन आहे डावखुरी हाताच्या फलंदाजासाठी आणि त्याचा फायदा हा निश्चितच मैदानाच्या आतमध्ये उचलला जाणार का. 2 आघाडीचे फलंदाज गमावले गेलेत. संतोष मधनेचा जर विचार केला तर त्या खेळाडूकडनं नेहमीच मोठ्या अपेक्षा असतात, परंतु या सामन्यामध्ये पहिला चेंडू फेस करत असताना मात्र संतोष मधनेनं आपली विकेट गमावली आहे आणि त्याची जी भरपाई आहे ना ती भरपाई मात्र कोणत्या तरी एका खेळाडूला हे निश्चितच करावी लागेल. यावेळेला आउटसाइड द ऑफस्टंपचा चेंडू होता. पहा डावखुऱ्या हाताच्या फलंदाजासाठी राऊंड द विकेट गोलंदाजीचा मारा करण्याचा निर्धार घेतला. वाईड यॉर्क केलेला हा चेंडू होता. खरं तर मोठा फटका लगावायचा होता, परंतु चेंडू आणि बॅटचा अपेक्षित संपर्क नाहीये. निश्चित अगदीच हा चेंडू पाहायला ना अगदी ब्रह्मास्त्राचा वापर केला होता. अगदी यॉर्कर प्रकारचा चेंडू पाहायला मिळत होता आणि यॉर्कर चेंडू आपण म्हणतो ना एखाद्या कॅन्सर प्रमाणे, तो निरसा तुम्हाला जगू देखील देणार नाही आणि मरू देखील देणार नाही. अगदी तशा स्वरूपाचा चेंडू विक्रम पवार यांच्या फात्यातून पाहायला मिळाला. धावसंख्या झाली 19. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये दुसरा षटक चालू असताना तर परेश कडके ऑन मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतात. परेश कडके आपण पाहतोय तर विक्रम पवार जबरदस्त अनुभव आणि अनुभव पहा. अगदी रामदास महानवर यांच्या गल्लीतून चेंडू जातो की काय दिल्लीला असं वाटत होतं. निरसा गॅदर करता आलेला नाहीये. जिथे यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आहे, स्वतः संघनायक आहेत. दोन्ही संघांमध्ये प्रेशर आहे. पंच इशारा करतील ऑफ द बॅट आहे पंच. यस बघा, म्हणजे संधी होती ती संधी गमावली आहे. छोट्या छोट्या गोष्टींकडे मित्र म्हणे लक्ष द्यावं लागेल सुपर डीचे माऊली संघाला, कारण परेश कडके सारखा एक घातक फलंदाज त्याला तर तुम्ही संधी दिली ना तर रॉयल संघाला रोखणं खूप कठीण आहे. परंतु पहा अगदी विकेटच्या अंतिम चरणामध्ये मारा केला जातोय. बघा तावरे थोडीशी घाई करतात असं म्हटलं जातं ना, अति घाई संकटात नाही. जिथे 2 धावा वसूल केल्या, 2 धावेनं संघाची एकूण धावसंख्या पहा अगदी
2 गडी बाद 22 धावसंख्या पाहायला मिळते. षटक क्रमांक दुसरं चालू आहे. विक्रम पवार यांचं कौतुक करावं लागेल. अजून देखील त्यांचा तो फिटनेस, त्यांचा स्वाभाविक खेळ अगदी नवतरुणाला लाजवतील एवढा चांगला खेळ राहिलाय. परत तुषार शर्माचा वार पहा, आउट ऑफ द स्पार्क, अगदी पार्किंग झोन मध्ये ढकलून दिलाय. 6 धाब्यांकरता या चेंडूला. रॉयल संघाची एक स्ट्रॅटेजी पाहायला मिळते. ज्याच्या वेळेस या एंड करून गोलंदाजी होते ना, त्यावेळेस या एंड कडून फलंदाजी तुषार शर्मा करतात. आणि त्यावेळेस आपण पाहतो तुषार शर्मानं आक्रमण केलंय. परेश कडके फक्त शांत पाहायला मिळतात. तुषार शर्माला स्ट्राईक रोटेट करून देतात. म्हणजे ही एक रणनीती आहे आणि ही रणनीती तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. ओहो, पुन्हा एकदा पहा चेंडू, चांगलं कमबॅक केलाय. सूरज त्या ठिकाणी तैनात आहेत. या षटकांचा खेळ संपला. ऑफ द बॅट 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत त्या मात्र 2 गडी बाद 29. पहा, अगदी असं वाटलं होतं संतोष बदने आणि अक्षय एस 29 2 ओव्हर 2 षटकांचा खेळ संपला. बघा, पहिल्या 3 चेंडूवरती 1-1-1-3 धावा, 4थ्या चेंडूवरती 2, 5व्या चेंडूवरती षटकार आणि 6व्या चेंडूवरती 1 अशा धावा या षटकामध्ये आल्या. योगेश वाघ सुचवतात आम्हाला 12. अर्थात 2 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 29 धावा. ड्रिंक चौली मैदानामध्ये आपण पाहतोय पाण्याची पूर्तता केली जाते. 12 चेंडूमध्ये 29 जमवल्यात. मी म्हणलं अजून देखील उर्वरित 12 चेंडूंमध्ये 29 जमवल्या तर 58 आणि 58 टार्गेट. तर 58 हे टार्गेट मी म्हणेल खूप भलं मोठं असेल. परंतु येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 28 धावा येतील का सर? नक्कीच. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पुन्हा एक बार आपण आमच्या तमाम प्रेक्षकांना खुशखबर देऊ इच्छितो की येत्या 11 आणि 12 जानेवारी 2025 रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कळंबोली शहर यांच्या माध्यमातून अर्थातच सन्माननीय राहुलजी शिरीष चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून आयोजित मनसे चषक 2025 चा एक दैदिप्यमान क्रिकेटची शृंखला मात्र आपल्याला येत्या आठवड्यामध्ये अर्थातच येणाऱ्या 11 आणि 12 जानेवारी 2025 रोजी पाहायला मिळेल. धावा धावफलकावरती आहेत 2 गडी बाद 29. तर तमाम क्रिकेट खेळाडूंना खरं तर ही पर्वणी ठरणार आहे. येणाऱ्या 11 आणि 12 जानेवारी 2025 रोजी ही भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. तर तमाम क्रीडा रसिकांना आम्ही आवाहन करतो की दरवर्षी जे भरभरून प्रेम आपण या स्पर्धांना देता, प्रत्येक वर्षी काही ना काहीतरी नाविन्य घेऊन येणारी आणि अनेक वर्षांची परंपरा असणारी कळंबोली क्रिकेट इतिहासातील एक मानाची आणि सन्मानाची स्पर्धा अर्थातच मनसे ट्रॉफी. आणि या मनसे ट्रॉफीचं आयोजन मात्र येत्या आठवड्यामध्ये कळंबोली शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राहुलजी शिरीष चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून. तर यस 30 धावा झालेत. षटक क्रमांक 3 चालू असताना आपण पाहतोय अगदी पहिला चेंडू हा अवांतर स्वरूपाचा फेकला आहे. अगदी पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 षटकामध्ये भरगच्च धावा दिल्यात. पण तिसरं षटक टाकण्यासाठी विशाल भिसे आले. पहिला चेंडू पहा, रिवर्स सटन केलाय. जिथे 1 धाव तर मिळाली आहे, दुसरी धाव घेण्याचा अजिबात मानस नाहीये. खरं पण ज्यावेळेस या एंड करून फलंदाजी होते त्यावेळेस परेशला जास्तीत जास्त स्ट्राईक दिलं गेलं जात आहे. म्हणजे एक वेगळी रणनीती पाहायला मिळते. एलाजी एंकडून ज्यावेळेस फलंदाजी करतात त्यावेळेस परेश कडकेने तिकडून मारा केलाय. कामुडे एंकडून आपण पाहतोय कामुडे एंकडून तुषार शर्माने मारा केलाय. एक जबरदस्त प्लॅनिंग आपल्याला या रॉयल संघाचं पाहायला मिळत आहे. 31 धावा धावफलकावरती जरूर पाहतोय. बघा, क्रिकेटला पोषक वातावरण देखील आपल्याला पाहायला मिळतंय. वाऱ्याची झुळूक थोडीशी अलगत आपल्याला जरूर पाहायला मिळते. परंतु विशाल भिसे बघा, बऱ्याचशा कालावधीनंतर आपण पाहतोय विशाल भिसे यांची वर्णी लागली आहे. परेश कडके आपण पाहतोय. परेश कडके पहा, परेश कडकेचा एकदम बोल येतो कडक कडक कडकनाथ षटकार. सदतीस धावा
परेश कडके नावाचं वादळ तुफान रोखणं आता मात्र खूप कठीण झालंय, कारण पहिल्या षटकामध्ये देखील तुटून पडले होते, दुसऱ्या षटकामध्ये शांत पाहायला मिळाले आणि तिसऱ्या षटकामध्ये आता मात्र परेश कडकेने रुद्ररूप धारण केलाय. अक्षरशः या चेंडूला लांब आणि लांब लचक फेकून दिलाय 6 धावेंकरता. संघाची एकूण धावसंख्या पहा आता सपाट्यानं वाढताना पाहायला मिळते. 37 धावा. परेश कडके खेळतात 15 या धावसंख्येवरती, तुषार शर्मा खेळतात 21 या धावसंख्येवरती. मग दोघांचा स्ट्राईक रेट जर पाहिला तर अगदी 300चा स्ट्राईक रेट पाहायला मिळतोय. परेशनं 5 चेंडू फेस केलेत, 15 धावांवरती खेळतोय. तुषारनं 7 चेंडू फेस केलेत, 21 या धावसंख्येवरती खेळतात. म्हणजे संघाची धावसंख्या पहा किती चांगल्या पद्धतीने वाढवली गेली जाते. तिसरं षटक चालू आहे, 37 झालेत. बघा प्रेक्षकांना देखील विनंती आहे, स्वतः सर्वात प्रथम आपली देखील काळजी घ्या. आणि रॉयल संघाचे ते समर्थक आहेत, खेळाडू रॉयल संघाच्या समर्थकांची कमी नाही आहे, अगदी छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत. सर मी एक गोष्ट या संघाकडे बघून नोटीस केली, त्या संघाच्या चेंबूमध्ये फक्त खेळाडूंना जर्सी नाही आहे, क्रीडा रसिक जे वेडे क्रीडा रसिक आहेत ना त्यांच्या अंगावरती देखील आम्ही जर्सी पाहिली आहे. अगदी छोट्यातला छोटा असू दे, रॉयल नावाची जी जर्सी म्हणजे या संघाचे संघमालक विजय शेठ मनोहर खानावकर यांच्या माध्यमातून पहा अगदी क्रिकेट विषयी असलेलं प्रेम आणि ते आज आपण या मैदानावरती नेहमी सातत्यानं पाहतोय. आणि त्यांचा हा संघ पहा अगदी विजयाचा चौकार खेचलाय, पंजा मिळवतील का असा देखील प्रश्न निर्माण झालाय. स्लो बार अगदी परिवर्तन पाहायला मिळालं. गणेश बघा स्लोवर चेंडू फेकला गेलाय, म्हणजे कुठेतरी थोडंसं चेंज ऑफ द पेस आपल्याला पाहायला मिळतंय. 38 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 चालू असताना विशाल भिसे गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतात. अगदी पायाला झालेली ती दुखापत, त्या दुखापतीपासून आता कुठेतरी चांगले झालेत, आज मात्र थेट मैदानामध्ये उतरलेत. अगदी महाराष्ट्र पोलीस दलामध्ये उरण या क्षेत्रामध्ये कार्यरत, ट्रॅफिक पोलीस मध्ये कार्यरत आहेत. आणि आज आपण पाहतोय क्रिकेट विषयी असलेलं प्रेम आज त्यांना इथपर्यंत घेऊन आलंय आणि आज आपण पाहतोय चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतात. या षटकातील चेंडू फेकले 4, अजून देखील 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी. ओ काय फटकाय, व्हॉट अ शॉट, शॉट ऑफ द डे. आजच्या दिवसातील जबरदस्त अफलातून फटका सजवलाय तुषार शर्मा उर्फ मंडी ऑन फायर या मैदानावरती. बघा तुषार शर्माचा या इनिंग मधला 3रा षटकार पाहायला मिळतोय. 2 सरळ बॅट मधून पाहायला मिळाला आणि एक रिवर्स. तुषार शर्मा का या खेळाडूचा धबधबा या मैदानावरती राहिलाय, दहशत हुकूमत का आहे हे दाखवून देतात. संघाला घेऊन गेले 44 या आकड्यांवरती. पुन्हा एकदा फटका तर चांगला सजवलाय, सूरज पोपडे तैनात आहेत. तुषार शर्मा आता मात्र बॅक टू डग आउट. 3रा झटका बसलाय रॉयल टीमला 44 या धावसंख्येवरती. सर तुषार शर्मा आउट झालेत, परंतु तुषार शर्मा आउट झाला तर इतकासा फरक पडणार नाही, कारण प्रभात तांबोरे देखील ताकदवर आहे. जे हुकमाचा एका किला म्हणून काय झाला, बादशाह अजून देखील बाकी आहे आणि तो मैदानावरती बादशाह येतो प्रभात तांबोरे. कारण पत्त्यामध्ये फिसणारे खूप असतात, डाव बदलणारे खूप असतात, पण डाव बदलणारा एकच असतो तो हुकमाचा एक्का. आता हुकमाचा एक्का मैदानामध्ये आलाय, कारण प्रभातचा विचार केला तो देखील या चालू हंगामामध्ये भन्नाट फॉर्म मध्ये पाहायला मिळतोय. त्याच्याकडे देखील खूप ताकद आहे. षटकार किंग म्हणून या संघाचा संबोधलं जातं, तो षटकार किंग आपण पाहतोय. प्रभातला फक्त षटकार मारणे ही त्याची ओळख आहे, आज मात्र षटकार लगावेल का. संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली तर 44. षटक क्रमांक 3 चालू असताना आपण पाहतोय विशाल भिसेचं कौतुक करावं लागेल. एक चेंडू वगळता विशालने चेंडू चांगला फेकलाय. बघायचं या चेंडूवरती होणार तरी काय, असं वाटलं होतं चेल जज करतील की नाही, परंतु केलाय, अंदाज 150 बांधलाय. बॅक टू बॅक 2रा झटका बसलाय रॉयल टीमला.
44 या धावसंख्येवरती. तीन षटकांचा खेळ संपला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 44 धावा धावफलकावरती आपण पाहतो. मैदानावर 5व्या क्रमांकावरती अरविंद ढेकळे आपल्याला पाहायला मिळतात. त्यांना माहिती आहे परेश कडके सारखा एक ताकदवार खेळाडू अजून देखील तग धरून उभा आहे. आता मात्र येणाऱ्या षटकामध्ये परेश कडकेला जास्तीत जास्त स्ट्राईक द्यायचं हाच हेतू हाच ध्यास निश्चितपणे येणाऱ्या प्रत्येक खेळाडूचा असेल. कारण परेश कडके ची ओळख मी तर म्हणेल तमाम क्रीडा रसिकांना सांगायची गरज देखील नाहीये. त्याच्याकडे असलेली ती ताकद त्याच्याकडे असलेली ती गुणवत्ता प्रतिभावंत खेळाडू आहे. म्हणूनच की काय अरविंदची वर्णी लागली आहे. विक्रम पवार पुन्हा एकदा तेच बॅटल आपल्याला पाहायला मिळत आहे. परेश कडके अंकित ठेंबरे प्रयत्न तर मी म्हणेल चांगले केले होते. जरूर काही क्षणाला चेंडू जमिनीवरती आदळला. तो प्रयत्न हे शर्तीचे होते. 46व्या धावफलकावरती होताना पाहायला मिळतात. षटक क्रमांक शेवटचा आणि अंतिम चालू आहे. 4थं षटक ज्याला स्लॉक षटक म्हणतो ना अगदी हाणामारीचं ते हाणामारीचं षटक घेऊन आले ते विक्रम पवार. आणि विक्रम पवार आता मात्र आपला स्वतःचा अनुभव पणाला लावतील का. कारण अनुभव पुन्हा एकदा ट्रॅप रचला होता. चाळ आखलं होतं. मछली चाल में फसी. परेश कडकेचा खेळ संपला. परेश कडके बॅक टू डग आउट. बघा आता कुठेतरी 3ऱ्या आणि 4थ्या षटकामध्ये रोशन सुपर डीजे माऊली संघ कमबॅक करताना पाहायला मिळतोय. म्हणजे पटरी कुठेतरी रुळावरती येताना पाहायला मिळते सुपर डीजे माऊली संघाचे. अगदी सचिन ठोंबरे उर्फ शिवा हे देखील आहेत आपण पाहतो व्यासपीठावरती. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सहर्ष स्वागत आणि आभार व्यक्त करूया. तर सचिनचा देखील आपण काल खेळ पाहायला मित्रांनो अगदी अफलातून अप्रतिम राहिला. जरूर त्यांना पराजयाच्या छायेत जावं लागलं परंतु त्यांना स्वतःच्या फॉर्म मध्ये येणं गरजेचं होतं. जरूर महत्वाच्या सामन्यामध्ये त्यांचा परफॉर्मन्स थोडासा खराब राहिला. तर प्रत्येकाचा एक बॅड पॅच चालू असतो. प्रत्येकाची वेळ ही खराब चालू येते. प्रत्येकावर वेळ येते. तर अगदी असं म्हणतो ना प्रवीण सर ज्यावेळेस तलाव भरलेला असतो ना त्या तलावातील मासे पाणी असताना किड्यांना खातात. पण ज्यावेळेस तो तलावातलं पाणी आटतं ना त्यावेळेस त्या तलावातले किडे माश्यांना खातात. म्हणजे प्रत्येकाची वेळ येते. फक्त वेळेसाठी तुम्हाला वाट बघावी लागते आणि ती वाट आता मात्र बघितली गेली जाते आहे. संघाची एकूण धावसंख्या झाली 46. गडी बाद झाले ते मात्र 5. या षटकातील चेंडू बाकी आहेत ते मात्र 4. तर विक्रम पवार गोलच्या मार्कवरती. फलंदाज आपण पाहतोय 1 धाव तर वसूल केली आहे. अंकित ठेंबरे आपण पाहतोय जिथे एका धावेत समाधान मानावं लागले. 47 धावा. बघा तुमची संघामध्ये निवड का केली आहे हे दाखवून दिलाय. रोशन जरूर आपल्याला अतिथी कक्षामध्ये पाहायला मिळतात परंतु अंकितनं देखील प्रभावित केलाय. चैतन्य खांडे संघामध्ये पाहतोय ॲज अ क्षेत्ररक्षक म्हणून या 2 खेळाडूंची या संघामध्ये निवड केली आहे. आणि ते 2 खेळाडू पहा काय जबरदस्त अफलातून क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतात. 47 सालेत विक्रम पवार. अरविंदचा वार. चैतन्य खांडे आपण पाहतोय फेकी किती सुरेख आहे का. फेकी डायरेक्ट येणं गरजेचं होतं. 49 सालेत. या षटकातील अजून देखील 2 चेंडू बाकी आहेत. बघा अगदी अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती एवढ पोहोचलाय संघ. अरविंद ढेकळे आपण पाहतो ना अगदी त्याच्या खिशामध्ये कॅल्क्युलेटर असतात. ती कॅल्क्युलेट फलंदाजी पाहायला मिळते. आज जर पाहिलं ना सर अरविंदचं देखील 40+ आज आपण पाहतो 40+ वरून जास्त. आज देखील त्याचा तो खेळ त्याच्याकडे असलेली ती जिद्द चिकाटी संयम आणि सातत्य नेहमी मैदानावरती आपण त्याचा खेळ चांगला पाहायला मिळाला आहे.
तो अरविंद ढेकळे आपण पाहतोय. अरविंदचा वार पहा किती सुरेख आणि अफलातून आहे. जिथे प्रयत्न तर जरूर केले होते पण प्रयत्नांच्या बाहेर चेंडू गेलाय. दर्शकांमध्ये 6 धावा करता 3.5 बॉल बघा. 55-5 3.5 निल्सन आकडा आपल्याला पाहायला मिळतोय. बघा अरविंद 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 का या संघामध्ये याची निवड आहे का या संघाचा विश्वासू खेळाडू आहे याचं प्रात्यक्षिक उदाहरण दाखवून देतोय. जिथे षटकाराची गरज होती ना तो षटकार खेचलाय. ओ शॉट 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 बघा. शॉट मारला ना त्यावेळी प्रत्येकाच्या तोंडातून फक्त आलं वाव 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 अफलातून. पहिलं इनिंग समाप्त होतंय. पहिल्या सत्रामध्ये धावा उभा 59 जिंकण्यासाठी 60 धावांची गरज. उदाहरण म्हणजे अरविंद ढेकळे. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर अरविंद ढेकळे काय क्लास दाखवलाय. नक्कीच एकूणच जर पाहिलं तर थोडासा सराव पासून दूर आहे परंतु त्याचा संपूर्ण संघ आणि खास करून विजय शेठ खानावकर त्याला रिसीव्ह करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आलेत आणि हे दर्शवतं की काय या खेळाडूला मास्टर माइंड ऑफ कळंबोली क्रिकेट म्हटलं जातं. विदाऊट प्रॅक्टिस कोणत्याही प्रकारचा सराव त्याचा नाही आहे आणि तरी देखील ज्या प्रकारचे फटके त्याने दाखवले ना हेच आपल्याला दर्शवतं की फॉर्म इज अ टेम्पररी बट क्लास इज अ परमनंट. एकूण धावा धावफलकावरती आला 59. विजयासाठी लक्ष्य 60 धावांचं येणाऱ्या 4 षटकांमध्ये अर्थातच प्रतिषटक 15च्या सरासरीनं. तर राजन सोना देखील या ठिकाणी आमच्या समोर जोडले गेलेत. राष्ट्रभाषा हिंदीतून राजन सोना यांचं देखील आपण सुमधुर आवाज या संपूर्ण स्पर्धेतून आजच्या संपूर्ण दिवसभरामध्ये ऐकला. परंतु तत्पूर्वी राजन सोना आपण सर्वांसाठी या ठिकाणी पुन्हा एकदा मी सांगू इच्छितो की सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणजे बेस्ट फिल्डर, बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन आणि मॅन ऑफ द सिरीज साठी हिल वेल रिकव्हरी सेंटर अर्थातच दिनेशजी जाधव साहेब यांच्या माध्यमातून मात्र आपल्याला गिफ्ट वाउचर या ठिकाणी दिले जाते ज्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या मसाज थेरपीवरती आपल्याला ऑलमोस्ट 50% डिस्काउंट वाउचर हे या ठिकाणी दिले जाईल. आणि जो या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक, गोलंदाज, फलंदाज आणि मालिकावीर असेल त्यासाठी मात्र हे गिफ्ट वाउचर हे निश्चितच त्या ठिकाणी दिला जाईल. डेफिनेटली एक बहुत ही इंपॉर्टेंट चीज़ है क्योंकि बॉडी रिकवरी इज वन ऑफ द इम्पॉर्टेंट थिंग कि आप अपनी प्रैक्टिस करते हो या अपने वर्कआउट्स रहते हैं या हर एक के बाद सबसे अहम होता है कि बॉडी रिकवरी करना और ये मसाज के माध्यम से मैं कहना चाहूँगा एक बहुत ही अच्छी उपलब्धि यहाँ पर हिलवेल के द्वारा दी गई है. धन्यवाद करना चाहूँगा हिलवेल का एक बार में. नक्कीच राजन सोना आपणही मला वाटतं की जिमच्या माध्यमातून बहुतांश लोकांना आपलं मार्गदर्शन करता आणि एकूणच जर पाहिलं तर मगाशी देखील या ठिकाणी जिम ट्रेनर आणि जिम ओनर यांचं देखील शुभागमन आपल्याला या मुख्य मंचावरती पाहायला मिळालं होतं. आणि आज तरुणाईला व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी खऱ्या अर्थानं या प्रकारचं वेट कारण शरीर गमावण्यासाठी वेळ लागत नाही. या दरम्यान आपण पाहिलं तर सन्माननीय आनंदाजी माने साहेब अर्थातच माने सरकार यांचं मात्र या मुख्य मंचावरती शुभागमन आपल्याला पाहायला मिळत आहे. चेहऱ्यावरच्या स्माईल सांगून जात आहे की काल संपूर्ण दिवसभर घेतली गेलेली मेहनत आणि त्या मेहनतीच्या माध्यमातून संघ मात्र या स्पर्धेच्या मेगा फायनल मध्ये आणि तो जो आनंद है ना तो आनंद त्यांच्या चेहऱ्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय. डेफिनेटली सर जैसे आपने जिम और वर्कआउट की बात की है तो मैं बस काफी अभी 3 साल से लगातार मैं जिम कर रहा हूँ तो इसमें मैं एक ही चीज कहना चाहूंगा कि जिम नॉट ओनली चेंज योर बॉडी इट ऑल्सो चेंज योर लाइफ कंप्लीटली. क्योंकि एक अगर मेरे कुछ इतिहास के पन्ने हैं जिसमें प्लस माइनसेस रहे बट आफ्टर ज्वाइनिंग जिम एंड उसके बाद जो वर्कआउट्स वगैरह होते हैं तो काफी चीजों में परिवर्तन होता है. तो आज की जो युवा है इवन जो मेरे एज ग्रुप के लड़के हैं मैं उनसे ये दरख्वास्त करना चाहूंगा कि आपको आपकी पसंद की चीज कोई एक लाके दे सकता है या आपकी जो रिक्वायरमेंट कोई फुलफिल कर सकता है बट एक अट्रैक्टिव बॉडी और मैं कहना चाहूंगा कि आपको एक जो पर्सनालिटी है ना वो आपको खुद कमाना पड़ता है और ये मेहनत इसकी सबसे बड़ी बात है कोई लेके नहीं जा सकता. नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर तमाम युवक आज जर पाहिलं ना तर विविध अशा प्रकारच्या बऱ्याचशा जाहिराती आपण अगदी टेलिव्हिजनवरती पाहतो जिथे तरुणाईला भरकटवण्याचा प्रयत्न केला जातो ज्यामध्ये विविध प्रकारच्या व्यसनांच्या जाहिराती आपल्याला पाहायला मिळतात. विविध प्रकारच्या अगदी मी म्हणेन की तरुणाईला
एकूणच जर त्यांचं जे मूळ कार्य आहे ना त्याच्यापासून भरकवणाऱ्या जाहिराती पाहायला मिळतात. अगदी रमी सर्कल पे आओ ना महाराज, अगदी या प्रकारच्या देखील जाहिराती आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे अगदी या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करून, कारण खेळाचं मैदान आहे, खेळाचं मैदान म्हटल्यानंतर खेळाच्या मैदानावर तुम्हाला कायमस्वरूपी टिकून राहायचं असेल तर तुमची शरीर संपदा म्हणजे तुमचा फिजिकल फिटनेस. आजही आपण पाहतो की बरेचसे असे खेळाडू आहेत की जे आपल्यासाठी उदाहरण आहेत. आणि जसा उल्लेख मगाशी चिकूने केला की 40+ किंवा 40+ पेक्षाही जास्त या खेळाडूचं वय अरविंद ढेकळेचा आणि काय कमालीचा खेळ केलाय. त्यानंतर जर आपण पाहिलं तर विक्रमजी पवार असतील, दिनकरजी पोपेट असतील, हे असे काही खेळाडू आहेत ना की जे आज 40 नंतर, दिनेश भोईर फिजिकल फिटनेसचा जर आपण विचार केला तर दिनेश भोईर आमचे मुख्य पंच या ठिकाणी जरूर आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांचा देखील उल्लेख होईल. आणि या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, कारण शरीर संपदा ही सर्वश्रेष्ठ आहे. अगदी कोविड सारख्या काळामध्ये देखील आपण पाहिलं की जिथे ज्यांची इम्युनिटी पॉवर चांगली आहे ना, ज्यांची फिजिकल फिटनेस चांगला आहे ना, ते व्यक्ती आज आपल्या समवेत या ठिकाणी या सर्व आनंदाला सामील होऊ शकतात. डेफिनेटली सर, हेल्थ इज वेल्थ, ये एक कहावत है और ये सच कहावत है. इसके ऊपर फोकस करना चाहिए क्योंकि आपका जो बॉडी लैंग्वेज है, अगर आप पर्सनली पूरी तरीके से फिट होते हो तो क्रिकेट जैसा एक खेल, एक बहुत ही बड़ा खेल जिसमें आप पराक्रम दिखा सकते हो, नाम बना सकते हो. देख सकते हैं आप संदीप जी ठुबे भी वहां पर खड़े, फिट है पूरी तरीके से, चुस्त दुरुस्त और तंदुरुस्त. साथ ही साथ मन्नी को भी आप देख सकते हैं. ये फिटनेस का कमाल है जो मैदान के अंदर आज ये खिलाड़ी हमें खेलते नजर आ रहे हैं. नक्कीच जाऊया सामन्याच्या दिशेनं. मागील सामन्यामध्ये काय कमालीची गोलंदाजी केली, विकेट हॅट्रिक घेणारा गोलंदाज, या मैदानावरचा सर्वाधिक लोकप्रिय गोलंदाज, या मैदानावरती सर्वाधिक सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचे पारितोषिक जिंकणारा गोलंदाज सुरेश मोरे, मॅन विथ द गोल्डन आर्म. यावेळेला मात्र पहिला चेंडू अलॉंग द कार्पेट खेळलाय, गरंगळत चेंडू जातोय वाडी स्लॉंग ऑफ रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक अविनाश उपाध्ये रबाडा जोपर्यंत चेंडूवरती येईल अविनाश भारद्वाज, या ठिकाणी मात्र आपल्याला नक्कीच पाहायला मिळतात क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये एकेरीला दुहेरीमध्ये परावर्तित केलं जात आहे. ओपनिंग पेअर मध्ये जर आपण पाहिलं ना तर बरेचसे बदलाव आज या ठिकाणी जय मल्हार, नक्कीच सुपर डीजी माऊली या संघामध्ये जरूर पाहायला मिळाले. जय मल्हार हा संघ क्वालिफाय झालाय कालच्या दिवसभरातून या स्पर्धेच्या मेगा फायनल मध्ये. यावेळेला आडवा बॅटना चेंडू खेळण्याचा मानस होता रामदास महानवर सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. या अगोदरच्या चेंडूवरती पण चेंडूच्या मेरिट प्रमाणे फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करणं गरजेचं आहे राजन, कारण ज्या दिशेनं चेंडू येतोय बऱ्याच वेळेला काय होतं, बरेचसे युवा खेळाडू उजव्या एष्टी बाहेरचे चेंडू मिड विकेट, स्क्वेअर लेग किंवा फाईनच्या क्षेत्रामध्ये वळवण्याचा प्रयत्न करतात आणि तिथे निर्धाव चेंडूंची संख्या जास्त पाहायला मिळते एक्चुअली. और आज अगर बात की जाए तो रामा की बैट कनेक्ट हो चुकी है, लगातार 3 सिक्सों का इसने शौर्य इस मैदान के ऊपर बनाया, हैट्रिक सिक्सर्स आ चुके हैं. अगर पूरी तरीके से मैदान के अंदर अपनी लय बनाएंगे, एक अच्छी साझेदारी को जन्म देंगे तो कहीं ना कहीं मौका भी उपलब्ध हो सकता है, क्योंकि वो जिस गेंद का इंतजार करते हैं वो गेंद इन्हें मिल भी सकती है. बट इस बीच पूरी तरीके से इंपैक्ट ऑन स्टंप पूरी तरीके से आ चुके थे इन फ्रंट, और यहाँ पर अंपायर दिनेश भोईर ने दर्शाया कि दिस बैट्समैन इज लेग बिफोर विकेट. पूरी तरीके से यहाँ पर निस्तानाबूद किया. देखिए मयूर वाक्ष, एक रणनीति बनाई गई थी. हमने प्रीवियस मैच में देखा कि ओपनिंग पेयर में आए थे प्रसाद टावरे उर्फ ताऊ, बट यहां पर एक रणनीति बनाई गई. आक्रामक बल्लेबाज है मयूर वाक्ष, बड़े स्ट्रोक मारते, फाइन लेग जिनका फेवरेट रीजन है. बट यहां पर एक पुलर गेंद पूरी तरीके से तेज थी, इसके ऊपर उनके बल्ले की गति थोड़ी धीमी पड़ गई और यहां पर पैड पर गेंद लगे. अंपायर ने लेग बिफोर विकेट एलबीडब्ल्यू के माध्यम से इस खिलाड़ी को आउट करार किया. मौका अभी भी उपलब्ध है. बल्लेबाजी का क्रमांक अगर आप देखें, जिस हिसाब से हमने रॉयल टीम की उल्लेख किया कि उनके टीम में आखिरी क्षण तक कुछ कहा नहीं हो सकता जब तक 11 प्लेयर मैदान के अंदर है. अगर उनकी जो अपोनेंट की टीम है सुपर डीजे माउली, उनके टीम में भी घातक बल्लेबाज मौजूद है. और लाइनअप अगर आप देखें तो अब जरूर मयूर गए हैं मैदान से बाहर, बट अब मैदान के अंदर आया तो भी कौन, गजानन बोर्डरे, गैरी और भावड़ा के रूप नाम से प्रसिद्ध. और ये खिलाड़ी में वो ताकत है, जैसे फ्लिक मूवमेंट, फ्लिक स्ट्रोक हम प्रभात के देखते हैं सर, वैसे भावड़ा भी मार सकता है. नक्कीच या ठिकाणी एक काळ जर आपण पाहिला की जो आपल्या करिअर बेस्ट पिक फॉर्म मध्ये हा खेळाडू होता, त्यावेळेला मात्र वन साइड हिरो म्हणून देखील या खेळाडूची ओळख होती आणि तोच गजानन बोर्डरे अर्थातच भावड्या. यावेळेला मैदानाच्या आतमध्ये परंतु गोलंदाजी पहा, आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू होता. यष्ट्यांच्या मागे उभा असणारा जो यष्टीरक्षक आहे ना, तो निरंतर आपल्या गोलंदाजांना गाईड करण्याचं काम करतो आणि एकूणच जर पाहिलं तर फलंदाजाचा स्टान्स काय, त्याचा माइंड रीड करण्याचा प्रयत्न होतो आणि त्यानुसार गाईड हे मैदानाच्या आतमध्ये केला जातं. इथे मात्र मिस टायमिंग स्ट्रोक, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक अक्षय येतोय, ही नेव्हर मिस अ कॅच, कंप्लीट केला जातोय झेल. विकेट नंबर 2, फलंदाज गजानन बोर्डरे बॅक टू द पेविलियन. थोड़ा बैड लक मैं यहाँ पर कहना चाहूंगा क्योंकि थोड़ा प्रेशर भी है.
क्योंकि रनों का अंबार खड़ा किया है अभी रॉयल टीम ने। बट अगर सुपर डीजी की बात की जाए ना, सुपर डीजी माउली की बात की जाए सर, तो इनके लिए उतना प्रेशराइज ये मैच मेरे हिसाब से नहीं है। लेकिन जो हिसाब से विकेट गिर रहे हैं आने वाले बैट्समैन के ऊपर कहीं ना कहीं हमें प्रेशर 110% नजर आएगा। देखिए बड़े स्ट्रोक जिसके ऊपर विश्वास दर्शाया जा रहा है, मयूर वाक्षे प्रयास कर रहे थे, कहीं ना कहीं उसी के कारण पैड पे गेंद लगी। गजानंद आए, फिर एक बार उन्होंने भी कोशिश की, एक बॉल डॉट हो चुका था क्योंकि एवरी डॉट बॉल्स क्रिएट प्रेशर ऑन द बैट्समैन। यहां पर प्रयास किया था और यहां पर गेंद ने ऊंचाई भरी जहां पर अक्षय ने क्लियर किया एक अच्छा सा कैच। तो आने वाले जो बैट्समैन है उन पे कहीं ना कहीं प्रेशर होगा। मेरे हिसाब से मैदान पर फिलहाल जरूरत है एक साझेदारी की। नक्कीच या ठिकाणी क्रिकेट इज नॉट अबाउट अ 6 and 4, इट्स अबाउट अ सिंगल एंड डबल्स ऑल्सो। और क्रिकेट के अंदर यदि आपको एक अच्छा मकाम हासिल करना है तो आपको पार्टनरशिप बिल्डअप करना जरूरी आहे, ये लगातार हम कहते आ रहे हैं। परंतु इथे जर पाहिलं तर ताऊला प्रमोट केलं गेलंय, प्रसाद तावरे आयोजकांचा देखील भूमिकेमध्ये आहेत आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर मात्र यावेळेला सामना खेळताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात प्रसाद तावरे। यावेळेला फुलटॉस चेंडू होता, कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक, अविनाश येत आहे जेलच्या खाली, चूक होणार नाही आहे, सेफ पेअर ऑफ हँड्स म्हणून अविनाशला ओळखलं जातं, कंप्लीट केला जातोय झेल आणि लगातार दुसरी विकेट या ठिकाणी गमावली जाते। क्या यहां जरूरत थी, क्या यहां जरूरत थी? मेरे हिसाब से एक फुल टॉस गेंद है, इसके लिए आपके पास 360 तरीके का ये मैदान है, इस गेंद को और भी दिशा में खेला जा सकता था। बट शायद यहां पर बल्ला उनकी कलाइयों में उतने हिसाब से उनकी ग्रिप थोड़ी छोटी, अगर आप देखें उनकी जो पोजीशन थी वो फाइन की तरफ जा रही थी, पर बल्ले का रुख जो खुला वो लॉन्ग ऑन की दिशा में आया, यानी कि एक कनेक्शन जो हुआ ये मिस टाइमिंग स्ट्रोक के रूप में मैं देखना चाहूंगा। नक्कीच राजन, या ठिकाणी जर पाहिलं ना तर यदि आपका दिन खराब हो तो उठ पे बैठे आदमी को भी कुत्ता काट जाता है, कुछ इस तरह का खेल मैदान के अंदर देखने मिला। ताऊ जो कि जाने जाते हैं बड़े हिट्स के लिए, लेकिन यहाँ पर मिस टाइमिंग स्ट्रोक हुआ। 3 रन 3 विकेट के नुकसान पर पहले ओवर की समाप्ति के बाद। ये थोड़ा निराशजनक रहेगा क्योंकि सुपर डीजी माउली का स्कोरबोर्ड और वो भी 3 विकेट जहां पर पहली ओवर की समाप्ति हुई है। जीत की अगर बात की जाए तो लक्ष्य बहुत दूर, 18 गेंदे 57, बट इसे पूरा करने का जो दमखम रखते हैं ना, जर्सी नंबर 1 हमें यहां से नजर आ रहे हैं। ये फेबुलस खिलाड़ी है, ये फैंटास्टिक खिलाड़ी है, ये रामा मानवर है, इनके ऊपर वो दमखम है। आज लगातार 3 छक्के का शौर्य भी इनके पास है। थोड़ा रुक कर यहां पर थोड़ा टिक टिक फिर बुम बुम, इसका प्रयास वो करना चाहेंगे। इस बीच उठाया गेंद को, ये इनटू द गैप है एंड दैट्स आउट ऑफ द पार्क, हिट बाय रामा मानवर। बढ़िया तरीके से जैसे हमने उल्लेख किया सर, यहां पे देखिए रामा मानवर ने एक शॉर्ट पिच गेंद थी, इसका पूरा फायदा उठाया। कहीं ना कहीं इस तरह की गेंद को सीमा पार डालते, बट आज थोड़ा बल्ले का रुख हल्का नीचे रखा और यहां पर इन रिजल्ट 1 बाउंस चौका मिला। अभी भी अगर बात की जाए तो उम्मीदें कायम है, 17 गेंदे 53 की आवश्यकता और ये जो कारनामा है, ये जो पराक्रम है, ये रामा मानवर जैसा खिलाड़ी 110% कर सकता है। उम्मीदें हैं, देखना होगा आने वाले समय पर, क्योंकि गेंदबाजी की अगर बात की जाए तो सामने गेंदबाज भी उतना मास्टरमाइंड। अरविंद, नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 2 दिग्गज खेळाडू दरम्यानचं हे बॅटल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळेल। आणि एकूणच जर पाहिलं ना तर हे बॅटल जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे राजन, तोपर्यंत मात्र तमाम क्रीडा रसिकांचं निखळ मनोरंजन कळंबोली 11 चषक 2025च्या माध्यमातून आपल्याला जरूर पाहायला मिळेल। और डेफिनेटली सर ये देखने के लिए तो यहाँ पर देखिए दर्शक आ चुके हैं। यहाँ पर शाम का समय जैसा जैसा होता है ना, ये माहौल ही कुछ और बन जाता है। ये माहौल ही मैं कहना चाहूंगा पूरी तरीके से मजा आ जाता है यहाँ पर, और जो जल्लोष जो उत्साह यहाँ पर दर्शकों का देखने मिलता है, मैं इसलिए इन जो तमाम दर्शक मेरे साथ यहाँ पर उपस्थित है इनका भी मैं तहे दिल से इन सभी को नमन करते हुए इन सभी का स्वागत करना चाहूंगा कलंबोली चषक 2000 कलंबोली 11 चषक 2025 में। यह आप सभी का प्यार है दोस्तों, जो यहाँ पर खिलाड़ी को सितारा बनाता है, यानी कि सर तारे जमीन पर, ये डेफिनेटली ये जो आसमान के तारे हम कहते हैं जो जमीन पर है, ये बनाता है यहाँ पर ये दर्शकों का प्यार। नक्कीच या ठिकाणी तमाम प्रेक्षकांचं देखील आपण करूयात हृदयाच्या अंतःकरणातून मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत। कारण असं म्हटलं जातं ना की एखाद्या बागेमध्ये सौंदर्य त्याच वेळेला येतं ज्या वेळेला त्याच्यामध्ये फुलं असतात, एखाद्या शाळेमध्ये नेहमीच त्या ठिकाणी सौंदर्य त्याच वेळेला प्राप्त होतं ज्या वेळेला त्यामध्ये शाळकरी विद्यार्थी असतात। आणि क्रिकेट म्हटलं ना तर क्रिकेटला सौंदर्य त्याच वेळेला प्राप्त होतं ज्या वेळेला कळंबोली सारखा सुजाण प्रेक्षक या त्या स्पर्धांना आपली हजेरी लावतो। बेहतरीन, सॉरी टू इंटरप्ट सर, एक्सट्रीमली सॉरी, यहाँ पर यही लुप्त उठाने के लिए यहाँ पर आज खिलाड़ी, यहाँ पर मुकाबला देखिए, मुकाबला थोड़ा फंसा हुआ है, बीच बजनार में है। सूरज बोबड़े जैसा खिलाड़ी अब यहाँ पर प्रयास कर रहा था बड़े स्ट्रोक को, फाइन उनका फेवरेट रीजन सर। और बात की जाए सूरज बोबड़े, रबर क्रिकेट में अच्छा करियर इन्होंने बिल्डअप किया, टेनिस में भी लाजवाब है, बट यहाँ पर
मैं कहना चाहूंगा कि आज थोड़ा बैड लक है, आज थोड़ा दुर्दैवी है। देखिए उनका यहां पर कैच आउट के माध्यम से मैं कहना चाहूंगा शायद अंपायर इट वाज कैच आउट, विकेट कीपर ने कैच को क्लियर किया, कहीं ना कहीं उनके ग्लव्स को वो बॉल लगकर गई, स्पर्श था और यहां पर एक अच्छा कैच क्लियर किया विकेट कीपर मन्नी ने। 13 गेंदे 51 की आवश्यकता। सर देखिए मुश्किल है पर नामुमकिन नहीं, मैदान पर रामा महानवर अभी भी तैनात है। नक्कीच या ठिकाणी शेवटचा आशेचा किरण म्हणजे रामा महानवर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात, परंतु विशाल बिसे खूप मोठ्या कालावधीनंतर हा खेळाडू मात्र संघामध्ये पुनरागमन करताना आपल्याला पाहायला मिळतोय। गोलंदाजी थोडीशी महागडी राहिली, परंतु त्याच्या धावा वसूल करण्याची धमक ही फलंदाजीमध्ये आहे। यावेळेला मोठा फटका खेळण्याचा मानस, चेंडू बॅटचा संपर्क नाही आहे, डॉट बॉलची समाप्ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। षटक समाप्त होतंय, दुसरा 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय। आता मात्र येणारे 12 चेंडू आणि 51 धावांची गरज। 12-51 सर, एक 25 का ओवर कहीं ना कहीं ढूंढना पड़ेगा यहाँ पर सुपर डीजी माउली को। रामा महानवर, अपेक्षा, उम्मीदें और बात की जाए तो टीम की जो उजागर किरण है ना वो है कहीं ना कहीं रामा महानवर, अभी भी मैदान के अंदर है, इनसे उम्मीदें हैं। सुरेश मुनीम आए हैं गेंदबाजी मार्ग के ऊपर, आज की श्रृंखला की जो हैट्रिक की कगार है, जो हैट्रिक है वो इन्होंने पूरी करी है, एक नामचीन गेंदबाज है। क्या उतना आसान होगा रामा महानवर के लिए? एक माहिर गेंदबाज, एक माहिर बल्लेबाज, इन दोनों के बीच का ये जो मुकाबला है ये देखने में बहुत मजा आने वाला है दोस्तों। 6 गेंदे अगर इसके ऊपर बड़े स्ट्रोक लगते हैं रामा महानवर के तो कहीं ना कहीं हमें यहाँ का जो कैलकुलेशन है वो थोड़ा जीत, और मैं कहना चाहूंगा जो जीत का फासला रामा महानवर हल्का कम कर लेंगे। 12-51 की आवश्यकता। नक्कीच या ठिकाणी रामा महानवर जर त्याच्या अगदी फॉर्म मध्ये फलंदाजी केली ना तर इथून देखील या धावांचा पाठलाग करण्याची धमक त्याच्या फलंदाजीमध्ये पहिल्या चेंडूवरती मात्र केलाय हल्ला बोल, चेंडूला भिरकावून दिलाय डीप मिड विकेट, सीमा रेषेच्या पलीकडे 6 धावांकरता। क्या लाजवाब स्ट्रोक, जैसे हम दर्शा रहे थे, जैसे हम यहाँ पे उल्लेख कर रहे थे, क्योंकि इस खिलाड़ी से उम्मीदें बांधी जा सकती है एंड डेफिनेटली उसका पहला प्रदर्शन तो आपने यहाँ पर सीधा प्रसारण देखा और इसी के बाद अभी भी 5 गेंदे शेष है। और सुरेश के ऊपर अगर बात की जाए ना तो रामा महानवर का बल्ला अक्सर बोलता है, बट सुरेश आज जब बहुत बढ़िया लय में गेंदबाजी कर रहे हैं, यहाँ कहीं ना कहीं एक हल्का मैं कहना चाहूंगा प्रेशर बनाने का काम जरूर किया रामा महानवर ने, बट अभी भी ऐसे कुछ और स्ट्रोक जड़ने होंगे जिससे कि आपकी टीम यहाँ पर जीत सके। नक्कीच राजन या ठिकाणी जर पाहिलं तर या षटकाराने आत्मविश्वास कुठेतरी बळावला असेल आणि अगदी त्याच दिशेने पुन्हा एकदा बिग हिट, चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी येतोय बॅक टू बॅक दुसरा षटकार। उम्मीद है तो जरूर वहां पर रामा है, अगर उम्मीद है तो वहां पर रामा, इवन इफ 0% चांस ही विल ट्राई हिज 100% टू विन दिस मैच, और वो दिखाते हुए मैदान के अंदर। ये कोई ऐसा वैसा खिलाड़ी नहीं दोस्तों, पश्चिम महाराष्ट्र में जिसका डंका बोलता है, इस कलम्बोली का मैदान अगर बात की जाए, कर्नाटक का मैदान या मुंबई के भी किसी भी मैदान पर, ये खिलाड़ी है, ये नामचीन है, ये शौर्यधारी है, ये रामा महानवर है। क्या बढ़िया परफॉर्मेंस, देखिए उल्लेख किया जा रहा है उसी के प्रतीक यहाँ पर वो कारीगिरी पूरी तरीके से की जा रही है। नक्कीच एखाद्या खेळाडूबद्दल आपण मैदानाच्या आतमध्ये मायक्रोफोनवरती बोलावं आणि त्या खेळाडूंना मैदानाच्या आतमध्ये तशा प्रकारचा खेळ करावा आणि हेच पाहण्यासाठी आणि हेच ऐकण्यासाठी प्रेक्षक वर्ग मोठ्या संख्येने मैदानाच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतात आणि अगदी तशा प्रकारचा खेळ मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय। रामा महानवर व्यावसायिक क्रिकेटमधले एक खूप मोठं नाव आहे आणि कळंबोलीचं प्रतिनिधित्व व्यावसायिक क्रिकेटमध्ये करणारा पहिला खेळाडूचा बहुमान देखील त्याच्या नावावरती आहे। एब्सोल्युटली यस, and one of the best now he's performing in a ground। मजा आ रहा है, मजा आ रहा है। जिस खिलाड़ी ने, जिस गेंदबाज ने लगातार 3 विकेट लेके हैट्रिक बनाए थे, उस खिलाड़ी के ऊपर लगातार 2 सिक्सर दागे। अगर रामा महानवर इसके ऊपर एक और सिक्सर दागेंगे तो ये गेंदबाज के ऊपर मैं कहना चाहूंगा उनकी ये सर्वप्रथम जीत होगी इस मैच में। नक्कीच या ठिकाणी जर पाहिलं तर या अगोदरच्या सामन्यामध्ये रामा महानवरनं सलग 3 चेंडूवरती 3 षटकार लगावलेत आणि ऑलमोस्ट आज संध्याकाळी बहुतेक त्याच्या चाहत्यांच्या आणि पाठीराख्यांच्या आणि त्याच्या मित्रपरिवाराच्या जो मोबाईल क्रमांक आहे ना त्यावरती मात्र स्टेटसच्या स्वरूपामध्ये हा षटकार पाहायला मिळेल आणि हा तिसरा षटकार। खुदी से जीतना है मुझे, खुदी को हराना है, खुदी से जीतना है मुझे, खुदी को हराना है, मैं जमाने से नहीं, मेरे अंदर एक जमाना है। क्या बात है, क्या बैटिंग है, ये रामा महानवर है। नक्कीच या ठिकाणी असं म्हणतात ना की जब मन बना लिया है ऊंची उड़ान का
तो फिर देखना फिजूल है कद आसमान का. या ठिकाणी जबरदस्त फलंदाजी, सलग 3 चेंडूवरती 3 षटकार, होत्याचं नव्हतं करण्याची धमक जर कोणत्या खेळाडूमध्ये असेल तर तो रामा महानवर मात्र यावेळेस मैदानाच्या आतमध्ये बरसतोय. रामा महानवर ने एक भेंट जरूर दी. थोड़ा आई बिलीव आपको थोड़ा एक कैरम स्ट्रोक हो गया जो हमारे प्रवीण सर के माइक को आके स्पर्श किया, और डेफिनेटली एक भेंट थी, ये प्यार था जो हम उल्लेख किए जा रहे रामा महानवर का. और देखिए परफॉर्मेंस देखिए सर, जो बढ़िया तरीके से मैदान के ऊपर खेल रचा है रामा महानवर ने. अब अगर आप देखेंगे 9 गेंदे 33 की आवश्यकता, 9 गेंदे 33 की आवश्यकता, इनामों की बौछार इनके ऊपर लगा चुकी है उनकी टीम. 3 सिक्सर्स लगातार अगर डालते हैं तो 1001 रुपए का इनाम है. 3 6 आ गया है तो इसके ऊपर है कि किसके तरफ से आने वाला बोलते वापस 6 मारेगा क्या? तर नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 3 चेंडूवरती 3 षटकार लगावले गेले आहेत आणि इथून मात्र या सामन्याचं संपूर्णपणे समीकरण 27 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 4 आघाडीचे फलंदाज गमावल्यानंतर संपूर्णपणे सामन्याची सूत्र आपल्या खांद्यावरती घेतली आहेत. रामदास महानवर इसकी कंप्लेंट कराइए, ये गेंद नहीं मिलती. क्या बढ़िया बल्लेबाज, क्या नाम है रामा महानवर. द ब्रांड इज अ ब्रांड. रचता हुआ खुद को, बनाता हुआ खुद को. वो कहते हैं ना, हार वही जो मान ले और जीत वही जो ठान ले. ठान चुके हैं और कील ठोककर मैदान के अंदर परफॉर्मेंस करते हुए रामा महानवर. नक्कीच या ठिकाणी सलगच्या 4 चेंडूवरती 4 षटकार, संपूर्णपणे सामन्याचं चित्र हे विचित्र करणारी ही फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. या षटकाराने संघाची एकूण धावसंख्या 33 धावा धावफलकावरती. विजयासाठी लक्ष जर आपण पाहिलं तर येणारे 8 चेंडू आणि अजूनही 27 धावांची गरज. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पारितोषिकांची मात्र तर प्रवीणजी मोरे साहेब यांच्याकडून 21,000 रुपये आणि रुद्र रोड लाईन्स, त्याचबरोबर माने सरकार, आनंद माने सरकार यांच्या माध्यमातून तब्बल 25,000 रुपयांचं पारितोषिक आणि त्याचबरोबर दिनकरजी बोपेडा साहेब यांच्याकडून तब्बल 11,000 रुपये जर येणाऱ्या 2 चेंडूवरती 2 षटकार लगावले गेले. यानी कि किसी की सालाना इनकम आज रामा महानवर के ऊपर वो 2 गेंदों के ऊपर खर्च की जा रही है. क्या बात है. नक्कीच काल रात्री जर आम्ही पाहिलं तर मयूर वाघमारे ज्यानं आरपीएल मध्ये या वर्षीची 4 व्हीलर काल जिंकली आणि तो पेंदरच्या नाईट मध्ये आम्ही समालोचन करत होतो आणि समोर खेळत होता. 12 चेंडूमध्ये त्यानं 50 धावा बनवल्या आणि तिथे एका षटकात ओवे संघाविरुद्ध त्यानं 6 चेंडूवरती 6 षटकार लगावले. तोही विक्रम आम्ही काल रात्री पेंदर नाईट टुर्नामेंट मध्ये समालोचन करताना अनुभवला. यावेळेला मात्र थोडा प्रयत्न जरूर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला, परंतु रॉयल संघ आणि रॉयल संघ मात्र एका संधीची वाट पाहतो आणि ती संधी इथे मात्र शोधली आणि काय कमालीचा खेळ. रामा महानवरचं कौतुक. जोरदार तालियां सभी लोग रामा के लिए बजाएंगे. यहाँ पे जितने दर्शक है दोस्तों, सभी से मैं निवेदन कर रहा हूं, एक बार जोरदार तालियां. मैदान के ऊपर इस तरह के मुकाबले में इस तरह का परफॉर्मेंस देखिए, ये वंस इन अ वाइल्ड नहीं है. ऐसे कारनामे इन्होंने बहुत बार किए, बट जब टीम को जरूरत है उस समय पे निडर तरीके से इस तरीके से खड़े होकर उभर कर आना, ये खुद में एक बेमिसाल बात है. तारीफ करना चाहूंगा इस खिलाड़ी की. नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं ना तर खेळ भावना किती महत्वाची आहे पहा, कारण रॉयलच्या चंबूवरून देखील टाळ्यांचा कडकडाट आपल्याला पाहायला मिळाला. तो अर्थातच रामदास महानवरसाठी. आणि हेच तुम्हाला खेळ शिकवतो, हेच तुम्हाला क्रिकेट शिकवतो. सर्वांना एकत्रितपणे घेऊन त्यांना तुम्ही कशा पद्धतीने एकत्र आणता, कशा पद्धतीने सर्वांना तुम्ही एकत्र घेऊन चालता, हेच तर तुम्हाला क्रिकेट शिकवतो. एकूणच धावा पाहिल्या धावफलकावरती 5 आघाडीचे फलंदाज गमावलेत, 33 धावा धावफलकावरती आल्यात आणि आता गमावलेल्या एका विकेटचं महत्व काय. कारण रामा महानवरच्या सोबत जर एखादा खेळाडू उभा राहिला असता पहिल्या 4 खेळाडूंपैकी तर मात्र या धावांचा पाठलाग हा केला जाऊ शकला असता. परंतु इथे मात्र क्षेत्ररक्षक बॉबी येत आहेत, कंप्लीट केला जातोय झेल. बॅक टू बॅक दुसरी विकेट या ठिकाणी मिळवली जाते. पहिल्या 4 चेंडूवरती 4 षटकार तर अंतिम 2 चेंडूवरती मात्र 2 विकेट्स. या ठिकाणी खेळ समाप्त झालाय. 3 षटकांचा धावा धावफलकावरती आल्यात 5-6 गडी बाद 33 धावा. यादगार लम्हा, यादगार मूवमेंट, यादगार बल्लेबाजी, ये ऐसी इनिंग दोस्तों जिसे याद किया जाता है. और जब जब मैं इस
मंच पर आऊंगा, जब मेरे हाथ में माइक होगा और जब भी रामा परफॉर्म करेंगे या नहीं भी करेंगे, इस चीज का उल्लेख मैं हमेशा करना चाहूंगा, क्योंकि ऐसा शौर्य और ऐसा जल्लोष उन्होंने कमाया अपने बल्लेबाजी के माध्यम से, ये यादगार लम्हों में दर्ज किया जा चुका है। बहुत बढ़िया मैच की अगर बात की जाए तो अब कहीं ना कहीं 6 गेंदों में 27 की आवश्यकता, 6 गेंदे 27, सुरेश मुनीम 2 ओवर 27 रन, यहां पर तो बहुत ही महंगे। देखिए ये एक लय के गेंदबाज है, नामचीन गेंदबाज है। 5 विकेट, डेफिनेटली 5 विकेट भी उनके खाते में, यानी कि एज एन बॉलर काउंट में जाए तो बेस्ट बॉलर की श्रेणी में ये 100 रन डेफिनेट। बहुत बढ़िया गेंदबाजी पर आज कहीं ना कहीं कैलकुलेशन रामा मानवर ने थोड़ी बिगाड़ सी दी। अगर मैदान के अंदर रुके होते ना प्रवीण सर, तो शायद रिजल्ट कुछ और देखने मिलता। बट जैसे हम कहते हैं किंतु परंतु का ये क्रिकेट नहीं, ये क्रिकेट है जो खड़ा वो सबसे बडा। नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आता मात्र स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतात विशाल, आणि विशालच्या फलंदाजीमध्ये देखील ती धमक आहे। 6 चेंडूंमध्ये 27 धावा उभारण्याची, परंतु तुषार शर्मा मागील आठवड्याचा मेगा फायनलचा सामना मित्रांनो आपल्याला आठवतोय, 6 चेंडू 8 धावा, आणि त्या 8 धावा 9 धावा मात्र या गोलंदाजाने डिफेंड केल्या होत्या, आणि त्या सामन्यामध्ये मात्र 3 धाव्यानं रॉयल संघाने तो विजय संपादित केला होता। म्हणूनच अगदी म्हटलं ना की अशा सिच्युएशन मध्ये कोणता खेळाडू असावा हे सगळं प्रत्युत्तर मात्र रॉयल संघाकडे आहे। अगदी पहिल्या 4 चेंडूवरती 4 षटकार लगावल्यानंतर संपूर्णपणे मैदानावरचं वातावरण बदललं होतं, परंतु कमबॅक करण्याची जी धमक आहे ना, ती धमक मात्र या संघाला एका वेगळ्या उंचीवरती घेऊन जाते। यावेळेला आता केवळ सामन्यामध्ये औपचारिकता बाकी आपल्याला पाहायला मिळते। पहिल्या 3 चेंडूंचा विचार केला तर फक्त 3 एकेरी स्वरूपाच्या धावा आल्यात, म्हणजे येणारे 3 चेंडू आणि 24 धावांची अजूनही गरज 25। यावेळेला पावलांचा वापर केलाय, क्षेत्ररक्षक येत आहेत, चेंडू अडवला जातोय सीमारेषेच्या आतमध्ये, फक्त एकेरी स्वरूपाची धाव ही धाव फलकावरती पाहायला मिळते। काल भैरव टीम के कप्तान, मैं आपसे निवेदन करना चाहूंगा कि प्लीज टॉस के लिए टॉस बॉक्स पे आना है। काल भैरव याही वेळेला फाईनच्या क्षेत्रामध्ये चेंडू वळवला गेलाय, अगदी हळूवारपणे क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत आहेत, उचल होते, सिंगल धाव फलकावरती येते, आणि आता केवळ औपचारिकता या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते, कारण षटक क्रमांक 4 शेवटचा चेंडू शिल्लक, विजयासाठी 23। सर यहाँ पर मुकाबला रॉयल ने जीता, पर दिल रामा मानवर ने जीता। एक बार जोरदार तालियां दोस्तों, बहुत बढ़िया, क्या मुकाबला, जैसे कि हमने अपेक्षा की थी जरूर वैसे ही। बहुत बढ़िया रामा, बहुत बढ़िया, इसी तरह आप लय में खेलते रहे, प्रभु श्री राम आप पर कृपा बनाए रखे, यह हम आज प्रार्थना करते हैं। बहुत बढ़िया मुकाबला, मजा आ गया। रॉयल स्पोर्ट्स क्लब कलम्बोली अपना परचम फिर एक बार लहराया, जीत की ओर कूच करती हुई, और यहां पर देखिए तो क्वालिफाई हो चुकी सेमीफाइनल के लिए। शुभकामनाएं जरूर यहां पर देना चाहूंगा मैं सभी रॉयल के धुरंधरों को। कालभैरव टीम के कप्तान, चलिए टॉस के लिए प्लीज टॉस बॉक्स में आइए, और इस बीच रॉयल के कप्तान यहां पर विलंब नहीं करना है, क्योंकि अभी अगर बात की जाए तो समय हो चुका है 4:30, यानी 4:36 हो चुके। थोड़े समय बैड लाइट को भी हमें फेस करना पड़ेगा, और 2 मैचेस बाकी, यानी कि सबसे अहम मुकाबला वो की मेगा फाइनल और उसके पहले की ये सेमीफाइनल। तो निवेदन करना चाहूंगा कप्तान, इस बात की सूचना लेनी है, क्योंकि आने वाला जो भी आप क्षण विलंब करेंगे वो आप ही के आड़े आएगा, क्योंकि बैड लाइट्स की कंप्लेंट यहां पर ले ही नहीं जाएगी। मैच आज ही कंप्लीट करानी है, और